संपूर्ण मुंबई आणि रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले असून रायगड जिल्हा पाण्याखाली गेलेला दिसत आहे। 2 दिवसाच्या सततच्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत असून अशामध्ये डोंगर भागातील जमीन ओली होऊन भुसभुशीत झाल्याने दरड कोसळण्याचे प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे रोहा शहरालगतच्या अनेक भागातील रस्त्यालगतची मोठी झाडे कोलमडून अनेक घटना घडलेल्या आपण पाहिल्या, परंतु पावसाने कुठेतरी आराम घेतल्याचे चित्र दिसत नाही। मात्र कुंडलिका नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली असल्याने कुंडलिका नदी लगतच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार थांबण्याचे नाव घेत नसल्याने सर्व ठिकाणी पाणी भरले असून अनेक भागातील भातशेती ही पाण्याखाली गेली आहे। पावसाळ्याच्या अगोदरच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शहरातील नाले सफाईची कामे अपूर्ण राहिल्याने शहरी भागातील नाले चोक झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन ते पाणी आजूबाजूच्या परिसरात साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। त्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने खड्ड्यांमध्ये रस्ता शोधत मार्ग काढणे जोखमीचे काम झाले आहे। रोहा तसेच अलिबाग मध्ये सर्वत्र पाणी साचल्याने रस्ते दिसेनासे झाले आहेत। अशामध्ये वाहन चालविणे कठीण झाले असून अलिबाग मधील शहरी भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून पोलीस प्रशासनाची देखील तारांबळ उडताना दिसत आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।